नमस्ते दुनिया। ते दिवस फार धामधुमीचे होते। उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते। शहाजी राजांच्या जहागिरीचे नाव पुणे। विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते। शहाजी राजे अडचणीत सापडले होते। इकडे आड तर तिकडे विहीर। शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले। अशात जिजाबाई गरोदर होत्या। तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना कुठं ठेवायचे हा प्रश्न उभा राहिला। शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली। जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले। शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला। त्याच्या चारी बाजूंनी उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते। किल्ला मोठा मजबूत होता। विजयराज हे त्याचे किल्लेदार होते। ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते। जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवलं व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजडला। फाल्गुन वद्य तृतीय शके 1951 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगरखण्यात सणई चौघडे वाजत होते। अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला। किल्ल्यावर आनंद झाला। बाळाचं बारसं झालं। शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले। शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली। पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिलं। संध्याकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत, कृष्णाच्या, रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत। कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत। शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत। मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटत। जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत। त्यातूनच त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली। गरीब मावळ्यांची मुलं शिवरायांबरोबर खेळायला येत। कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात। त्यांची कांदा भाकर आवडीने खात। त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत। मावळ्यांची मुलं म्हणजे जणू रानातील पाखरे। ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत। मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे आवडते छंद। लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ। शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत। मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे। शहाजी राजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही। कारण खुद्द निजामशाहच हलक्या कानाचा व धडसोड प्रवृत्तीचा होता। त्यामुळं दरबारात कारस्थाने व हेवेदेवे यांना ऊत आला होता। यातून निजामशहाच्या चिथावणीने लखोजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली होती। या घटनेची चीड येऊन शहाजी राजे यांनी निजामशाहीचा त्याग केला आणि मुघलांची नोकरी स्वीकारली। मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली। या दरम्यान वजीर फतेह खानने मुघलाशी आतून हात मिळवणी करून निजामशहाची हत्या केली। निजामशाहीत अंधाधुंद माजली। फतेह खान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले। एवढेच नव्हे तर त्याचं बक्षीस म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुल्क मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला। तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवायचा निश्चय केला। वजीर फतेह खानास व मुघल बादशास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढलं आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित करण्यात आलं। अशा प्रकारे त्यांनी एक नवीन राज्य स्थापन केलं। या राज्यात गोदावरी ते नीर या दरम्यानचा प्रदेश मोडत होता। आपल्याला या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या सामर्थ्याने लढले। या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे
खुद्द मुघल बादशाह शहाजहानने दक्षिणेत शहाजी राजावर चालून आला आणि त्यानं आदिलशहास तंबी दिली, तेव्हा आदिलशहाने शहाजी राजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशहा यांच्या संयुक्त फौजाशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार, त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाजाने त्यांनी 1636 साली मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, तेव्हा त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न तडीच केला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांनाही हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापन करण्यास उपयोगी ठरला. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर त्यांचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याची कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ आणि शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वास्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकलं. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठिकाण केले आणि तिथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले, दरबार भरवू लागले. धन्यवाद.